गुरुवारी रात्री उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची गाडी ताफा सोडून वेगळ्या मार्गाने गेली। ठाण्यातील एका कंपनीच्या परिसरात एकनाथ शिंदे आणि श्रीकांत शिंदे यांची उद्धव ठाकरेंच्या 8 खासदारांसोबत गुप्त बैठक झाली। शुक्रवारी सकाळपासून या बातम्यांनी जोर धरला आणि पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली ती शिंदेंच्या ऑपरेशन टायगरची। पण या चर्चांमध्ये तथ्य नसल्याचं, अशी कोणतीही बैठक झालीच नसल्याचं ठाकरेंच्या सगळ्या खासदारांनी धडाधड प्रतिक्रिया देत सांगितलं। तर या बैठकीचं वृत्त निराधार, खोडसाळ आणि गैरसमज निर्माण करणारा आहे, असं स्वतः एकनाथ शिंदे म्हणाले। आता शिंदेंनी या चर्चा फेटाळल्या असल्या तरी गेल्या काही महिन्यातल्या त्यांच्या हालचालींवरून शिंदे ऑपरेशन टायगरसाठी आग्रही असल्याचंच दिसून आलं। गेल्या महिन्यात अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या वेळीच शिंदेंनी दिल्ली गाठून पंतप्रधान मोदींची भेट घेतल्यानंतर आता ऑपरेशन टायगर अंतिम टप्प्यात असल्याचं बोललं जाऊ लागलं। पण या ऑपरेशनला भाजपनेच रेड सिग्नल दिल्याच्या बातम्या नंतर आल्या। आताही सध्या जे ऑपरेशन सुरू आहे ते देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदेंच्या पक्षाचं करतायत। फडणवीसांनी शिंदेंच्या पक्षाची डेडबॉडी केली आहे, असं संजय राऊत यांनी म्हटलंय। त्यामुळे शिंदेंचं ऑपरेशन टायगर अनसक्सेसफुल झालं का? भाजपने एकनाथ शिंदेंच्या ऑपरेशन टायगरची हवा कशी काढली, समजून घेऊयात या व्हिडिओमधून। भाजपने ऑपरेशन टायगरला ब्रेक लावल्याचं पहिलं कारण म्हणजे बेरजेची गरज नसणं। 2024ला लोकसभेत मोदी सरकारला एकहाती सत्ता मिळाली नाही, त्यामुळे सत्तेसाठी भाजपला मित्र पक्षांची गरज अपरिहार्य होती। 16 खासदार असलेला चंद्राबाबूंचा टीडीपी, 12 खासदार असलेला नितीश कुमारांचा जेडीयू आणि 7 खासदार असलेली एकनाथ शिंदेंची शिवसेना, हे 3 टेकू मोदी शहांना सत्तेसाठी गरजेचे होते। याच गरजेबेरजेच्या राजकारणातून मोदी सरकारने आपल्या मित्र पक्षांची मर्जी सांभाळायला सुरुवात केली। यातूनच एकनाथ शिंदेंचं महत्त्व वाढलं। भाजपने राज्यात शिंदेंना मुख्यमंत्रीपद दिलं नसलं तरी शिंदे आपल्या तक्रारी घेऊन थेट दिल्ली गाठत होते। दिल्लीतील भाजप नेतृत्व सुद्धा शिंदे नाराज होणार नाही याची काळजी घेत होतं। पण सध्याची परिस्थिती वेगळी आहे। केंद्रातल्या मोदी सरकार 3.0 ला आता 2 वर्ष पूर्ण होत आहेत, पण अजूनपर्यंत मोदींच्या खुर्चीला धोका असल्याची कोणतीही परिस्थिती नाही। उलट लोकसभेत काँग्रेसची ताकद वाढली असताना सुद्धा मोदींच्या मित्रपक्षांची ताकद मोदींच्या पाठीशी कायम आहे। बिहारमध्ये जास्त जागा मिळवून सुद्धा भाजपने नितीश कुमारांना मुख्यमंत्रीपद देऊ केलं। राज्यसभेच्या खासदारकीची नितीश कुमारांची इच्छा सुद्धा भाजपने पूर्ण केली। कदाचित नितीश कुमारांना केंद्रात मंत्रिपद मिळण्याची सुद्धा शक्यता आहे। त्यामुळे नितीश कुमारांच्या जेडीयूचा पाठिंबा भाजपने जास्त भक्कम केलाय। अमरावतीला आंध्र प्रदेशच्या राजधानीचा दर्जा मिळावा ही चंद्राबाबूंची मागणी सुद्धा मोदी सरकारने पूर्ण केली आहे। त्यामुळे सध्या तरी भाजपला ठाकरेंचा पक्ष फोडून खासदारांच्या पाठिंब्याची गरज नाही। म्हणूनच भाजपने शिंदेंच्या ऑपरेशन टायगरला ब्रेक लावल्याच्या चर्चा आहेत। ऑपरेशन टायगरला रेड सिग्नल मिळण्याचं दुसरं कारण म्हणजे शिंदेंना मर्यादित करणं। शिंदेंना मोकळीक दिली की शिंदे आपली ताकद वाढवतात, ही गोष्ट भाजपला चांगलीच कळली आहे। 2022 मध्ये शिवसेना फोडून शिंदेंना मुख्यमंत्री करण्याचा निर्णय भाजपला जड गेल्याचं दिसून आलं। सीएम म्हणजे कॉमन मॅन ही आपली स्वतंत्र ओळख शिंदेंनी निर्माण केली। शिंदे भाजपच्या इशाऱ्यावर चालतात हे आरोप खोडून काढत शिंदेंनी आपली बार्गेनिंग पॉवर चांगलीच वाढवली। राज्यात 132 एवढ्या विक्रमी जागा भाजपला मिळाल्यावर सुद्धा शिंदे मुख्यमंत्री पदासाठी शेवटपर्यंत अडून बसले। आता गेल्या काही काळात शिंदेंची ताकद मर्यादित करण्यात भाजपला थोड्याफार प्रमाणात यश आलंय। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये सुद्धा भाजपने आपला वरचष्मा ठेवल्यामुळे एकनाथ शिंदे बॅकफुटला गेल्याची चर्चा आहे। 2029 मध्ये कुबड्यांशिवाय सत्ता मिळवण्याचं टार्गेट अमित शहांनी महाराष्ट्र भाजपला दिलंय। हे टार्गेट पूर्ण करायचं असेल तर एकनाथ शिंदेंना पुन्हा कमबॅक करण्याची संधी भाजपला द्यायची नाहीये। जर ठाकरेंच्या खासदारांचं बळ शिंदेंना मिळालं तर शिंदे पुन्हा एकदा आपलं राजकीय वजन वाढवून भाजपला शह देण्याची खेळी खेळू शकतात। म्हणूनच कुठल्याही परिस्थितीत एकनाथ शिंदेंना पुन्हा आक्रमक व्हायची संधी द्यायची नाही, अशीच रणनीती भाजपने आखल्याचं राजकीय विश्लेषक सांगतात। त्यातूनच ऑपरेशन टायगर होल्डवर गेल्याची चर्चा होते। भाजपने शिंदेंच्या ऑपरेशन टायगरची हवा काढल्याचं महत्त्वाचं कारण सांगता येतं ते म्हणजे राजकारणाचा बॅलन्स। अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसची धुरा सुनेत्रा पवारांच्या हातात आली आहे, पण अजितदादांच्या जाण्यामुळे महायुतीने मास मराठा लीडर गमावलाय। साहजिकच मास मराठा लीडरची ही स्पेस शिंदेंना सहज घेता येऊ शकते। तटकरे, पटेल असे राष्ट्रवादीचे नेते जरी भाजपच्या बाजूने असले तरी राष्ट्रवादीची दुसरी फळी तटकरे पटेलांच्या कारभारावर नाराज असल्याच्या बातम्या आल्या होत्या। राष्ट्रवादीची हीच नाराज असलेली फळी शिंदे गळाला लावण्याचा प्रयत्न करत असल्याचं बोललं गेलं। सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदावरून झालेल्या राड्यात शिंदे राष्ट्रवादीचे मंत्री मकरंद पाटील यांच्या बाजूने उभे राहिले। बारामती पोटनिवडणुकीसाठी सुनेत्रा पवारांचा अर्ज भरायला सुद्धा एकनाथ शिंदे आले। हे सगळं होत असताना शरद पवारांचे 6 खासदार सुद्धा
शिंदेंच्या गळाला लागतील अशी चर्चा सुरू झाली. पवारांचे खासदार शिंदेंच्या संपर्कात असल्याचं बोललं गेलं. जर हे ऑपरेशन तुतारी यशस्वी झालं तर अजित पवार गटातील नाराज नेते सुद्धा शिंदेंच्या सोबत जाण्याची शक्यता होती. त्यामुळे जर शरद पवारांचे खासदार येणार असतील तर त्यांनी सुनेत्रा पवारांच्या नेतृत्वातील अजित पवारांच्या राष्ट्रवादीत जावं असा मेसेजच केंद्रीय भाजपने दिल्याचं सांगण्यात आलं. थोडक्यात शिंदेंची ताकद वाढू न देता महायुतीतलं समीकरण बॅलन्स करण्याचा प्रयत्न भाजपनं केला. यासोबतच ऑपरेशन टायगर आणि ऑपरेशन तुतारी यशस्वी झालं असतं तर उद्धव ठाकरे आणि शरद पवारांच्या पक्षांना त्याचे परिणाम भोगावे लागले असते. राज्य पातळीवरच्या विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये या दोन्ही नेत्यांच्या पक्षांना मोठं अपयश आलंय. त्यामुळे शरद पवारांचे 10 आणि उद्धव ठाकरेंचे 9 खासदार हेच त्यांची मोठी ताकद आहे. पण हेच खासदार शिंदेंकडे गेले तर या दोन्ही पक्षांचं राजकीय अस्तित्व धोक्यात आलं असतं. त्यामुळेच भाजपने शरद पवार गट आणि उबाठामधील संभाव्य फूट रोखून एकनाथ शिंदेंना शह दिलाय असं म्हणता येतं. ठाकरे पवारांना एक प्रकारे दिलासा देऊन भविष्यात राजकीय समीकरणं कशीही बदलू शकतात असा सुप्त मेसेजच शिंदेंना द्यायचा प्रयत्न भाजपने केलाय. एकूणच गेल्या 1-1.5 वर्षांपासून शिंदे ठाकरेंचे खासदार गळाला लावणार या चर्चा वारंवार होत असल्या तरी शिंदेंच्या या ऑपरेशन टायगरला होल्डवर ठेवून भाजपने नवीन रणनीती आखल्याचंच बोललं जात आहे. तुम्हाला या सगळ्याबद्दल काय वाटतं? भाजपने शिंदेंच्या ऑपरेशन टायगरची शेळी का केली? याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी HBT मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका.